नमस्कार. आज आपल्या आयडीटी एज्युकेशन्सच्या इंटिरियर डिझायनिंग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पॉडकास्टमध्ये नाशिकचे नामांकित आर्किटेक्ट हितेश गुजर सर, जे आर्किएक्टो या फर्मचे डायरेक्टर आहेत आणि जे या फर्मच्या माध्यमातून खूप सुंदर असं आर्किटेक्चरल इंटिरियर डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये खूप सुंदर असं काम करतात. तर खूप खूप मनापासून थँक्यू सर, की तुम्ही या पॉडकास्टसाठी विशेष आपला वेळ दिला आणि नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना, आर्किटेक्चर फील्डमधल्या मान्यवरांना, इंटिरियर डिझायनिंगमध्ये काम करणाऱ्यांना नक्कीच आज खूप सारं नॉलेज तुमच्याकडनं आम्हाला समजेल आणि भेटेल. माझा प्रश्न असा आहे सर, जो खूप सारा मिथमध्ये आहे, खूप विद्यार्थ्यांच्या आणि डिझायनरच्या मनामध्ये आहे. ज्यावेळेस इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट हे सोबत काम करतात, तर कोणतं कोऑर्डिनेशन दोघांमध्ये असायला पाहिजे? ओके. सो सुंदर प्रश्न आहे सर. आणि आय थिंक तुम्ही इतकं छान, पहिले तर सर खूप छान हे एक स्टुडंटसाठी एक ॲक्टिव्हिटी आहे, बिकॉज ह्याच्या थ्रूच फ्युचर शेप होईल. आणि आय थिंक जो हा तुमचा प्रश्न आहे की कसं ते कोऑर्डिनेशन आर्किटेक्टचं आणि इंटिरियर डिझायनरचं करून घ्यायचं, तर पहिले तर सर गॅप इथे आहे की जे 8 स्टेजेस असतात डिझायनिंगच्या. सो स्कीमॅटिकपासून ते प्रोजेक्ट हँडओव्हरपर्यंत. सो आय थिंक जर स्कीमॅटिक, मग तुमचा कॉन्सेप्ट डिझाईन, मग डिझाईन डेव्हलपमेंट स्टेज आणि कन्स्ट्रक्शन डिझाईन, ह्या स्टेज जर नीट झाल्या तर मग आय थिंक मग इंटिरियर आणि आर्किटेक्चरल डिझायनर ह्यांच्यातला कोऑर्डिनेशन गॅपच संपून जातो. कारण कुठे ना कुठे इंटिरियर डिझाईन हा आर्किटेक्चरचा सबसेट आहे. सबसेट म्हणजे एक पार्ट आहे आर्किटेक्चरचा. आर्किटेक्चरचे खूप पार्ट असतात: एन्व्हायरमेंटल डिझाईन, फसाड डिझाईन, PMC, लँडस्केप डिझाईन. इंटिरियर डिझाईन पण खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. आणि थोडंसं मला असं वाटतं एज्युकेशन सिस्टीममध्ये इंटिरियर डिझायनर्सला थोडंसं स्ट्रक्चरल नॉलेज पण जर त्या स्टेजला मिळालं, सो त्या वेमध्ये त्या दोघांचं कोऑर्डिनेशन खूप बेटर होईल. नक्कीच सर, खूप सुंदर एकदम इझी वेने तुम्ही ते कनेक्ट करून सांगितलं. कारण त्याच्यावर बरेचसे मिथ चालत असतात, कसं कोऑर्डिनेट करायचं, कसं काम करायचं. आता आम्ही ज्यावेळेस इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवतो सर, तर इंटिरियर डिझाईन आणि वास्तू या 2 गोष्टी शिकवताना टीचर्सला बराचसा सर्कमस्टन्स फेस करावा लागतो. वास्तू आल्यावर डिझायनिंग चेंज होतं आणि डिझायनिंग आल्यावर वास्तूच बसत नाही. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांनी किंवा प्रॅक्टिशनर्सनी कशा पद्धतीने ह्या गोष्टींना बघितलं पाहिजे? सर, याला 2 सोल्युशन्स आहे. एक तर आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये तुम्ही जर बघाल, सो लहानपणापासून आपण बघतो की आपल्या वेळी जे सिलेबस होतं नर्सरीपासून 10वी पर्यंत, आणि आत्ता बघाल तर जे आपण 7th 8thला शिकलोय ते मुलं 3rd 4thला शिकतात. आणि पण तुम्ही बघा 12th नंतरचं जे एज्युकेशन आहे त्याच्यात वर्षानुवर्ष तोच पॅटर्न आहे. सो कुठेतरी जर वास्तू एवढा इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, स्पेशली इंडियात खूप सेंटिमेंटल आहे लोक वास्तूला घेऊन. सो आय थिंक पहिले तर ते स्टडीमध्ये कुठेतरी आलं पाहिजे. बिकॉज जेव्हा मुलं आमच्याकडे येतात त्यांना वास्तूचं काहीच नॉलेजच नसतं, बेसिक पण नसतं. आणि ते काय, आणि दुसरं एक्सपिरियन्स. आय थिंक प्रोजेक्ट्स करून करून जेव्हा आपण पहिली लाईन पण ड्रॉ करतो ना डिझाईनची, तेव्हा वास्तूचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जर हेच क्लिअर असतील डोक्यात, तर डिझाईन करताना ते पहिलेच इंटिग्रेट करून घेतो. सो त्यावेळी डिझाईन्स चेंज होत नाही, नंतर तोडफोड होत नाही. आणि पण डेफिनेटली वास्तू जर पूर्ण फॉलो करायला गेलो तर कुठे ना कुठे तो एक डिझाईन कन्स्ट्रेंट येतो, जे आपल्याला रिस्पेक्ट करून हँड इन हँड घेऊन चालणं आहे. येस, नक्कीच. म्हणजे जो वास्तूबद्दल संभ्रम होता, म्हणजे हे तर मान्य करावं लागेल विद्यार्थ्यांना, की थोडंफार तर ऍडजस्टमेंट आता ॲज पर वास्तू बसू शकत नाही. तर थोडंफार मॉडिफिकेशन चालतील, पण अकॉर्डिंग टू वास्तू जर करताच आला तर तो आपण केला पाहिजे. नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. सर, ज्या वेळेस स्टुडंट आता बरेचसे विद्यार्थी आयडीटी एज्युकेशन्समधनं पासआउट होतील, इव्हन बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समधनं मुलं आता बाहेर येतात, इंडस्ट्रीमध्ये काम करायला येतात, आणि त्यावेळेस इंटेरियर डिझायनर सोबत किंवा आर्किटेक्ट सोबत जेव्हा ते फ्रेशर्स म्हणून, इंटर्न्स म्हणून कामाला येतात, तर त्यांच्याकडे बेसिक कोणते स्किल्स असणं मॅन्डेटरी आहे? सर, बेसिक स्किल्स तर ऑब्व्हियसली आता मी IDTचे पण विद्यार्थी आहे किंवा बाकीचे पण चांगले कॉलेजेस आहेत, बरोबर. चांगलंच तुम्ही ट्रेन करून त्यांना पाठवताय. बट सॉफ्ट स्किल वाईज दे आर कमिंग विथ व्हेरी गुड नॉलेज. बट आय थिंक थोडंसं जे प्रॅक्टिकॅलिटी ॲस्पेक्ट आहे, आणि जसं मी बोललो की सिलेबस थोडा अपग्रेड होत जायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात तुमचा डेफिनेटली तुम्हाला पण काही नॉर्म्स आहेत जे फॉलो करायचे सिलेबस पॅटर्नचे. पण मे बी या पॉडकास्टच्या माध्यमातून जर तुम्ही ते पुढे बिकॉज मुलंच येताना सांगतात की सर आम्हाला प्रॅक्टिकल काही नॉलेज नाही आहे, तर तुम्ही सो एक्सपिरियन्स तर हळूहळू मिळेलच. बट स्टार्टपासनं जेव्हा कॉलेज त्या मुलांना थोडंसं ह्या गाईडलाईन्स देतील,
आणि अर्थात जेव्हा ते प्रॅक्टिसला येतात तेव्हा सर खूप कॉमन ट्रेंड झाली आहे की मुलं 1-2 वर्ष जॉब करतात. आता आमची फर्म 78 पासून आहे, 46 वर्ष झाले. तरी मी आधी 10 वर्ष जॉब केला आहे मुंबईला आणि मग इथे जॉइन झालो आहे आणि तिथलं ऑफिस पण आपण स्टार्ट केलं मुंबईचं. सो ह्याचं रिझन आहे की मिनिमम 4 ते 5 वर्ष जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत एवढं वास्ट फील्ड आहे इंटिरियर डिझायनिंग. डॉक्टर्स तुम्ही बोलाल तर आधी जनरल फिजिशियन असायचे, पोट दुखलं एकच डॉक्टर, आजारी पडलो एकच डॉक्टर. पण आता तुम्हाला पायाला लागलं तर नी स्पेशलिस्ट वेगळा आहे, बरोबर. तुमचा हार्टचा कार्डिओवाला वेगळा आहे. सो तसं इंटिरियर डिझायनिंग पण खूप वास्ट फील्ड आहे. ह्याच्यात स्टायलिंग येणार, रेसिडेन्शियल इंटिरियर डिझायनर्स वेगळे आहेत, रेस्टॉरंटचे वेगळे, कमर्शियल वेगळे. सो ह्या स्किल्स तुम्ही जेव्हा जॉबमध्ये शिकाल आणि मग तुमचा एक इंटरेस्ट शोधाल, देन इट विल बी बेटर टू फोकस ऑन वन फील्ड रॅदर दॅन इंटिरियर डिझाईन ॲज अ वास्ट सब्जेक्ट. सर अजून एक तुमचं वास्ट काम आहे, खूप वर्षांपासून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात. मग मला कुठून म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इंडस्ट्रीमध्ये इंटेरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स हा असा एक ग्रुप पडताना दिसतो, किंवा आर्किटेक्ट्स वेगळं काम करतायत ते इंटेरियरचं पण करतायत असं Yes. म्हणतात, किंवा इंटेरियर डिझायनर इंटेरियर सोबत थोडं थोडं आर्किटेक्चरचं पण काम करतात. असं सगळं कुठेतरी ते मेसी आहे असं लोकांचा थॉट प्रोसेस आहे. तुम्हाला काय वाटतं की इंटेरियर आणि आर्किटेक्ट यांचं भविष्यातलं कोलॅबोरेशन कसं असू शकतं? सर भविष्यात तर डेफिनेटली खूप मोठं कोलॅबोरेशन आहे. पण जसं मी आधी बोललो की हा कॉन्सेप्टच थोडा ॲक्सेप्ट करावा लागेल की इंटिरियर डिझाईन हे वेगळं नाही आहे. हे फ्लोरिंग आहे, तुमचं सिलिंग आहे, तुमचे लाईट्स आहे. हे इंटिरियर आहे का आर्किटेक्चर हे कसं ठरवणार तुम्ही? बिल्डिंग चालू होताना स्लॅब कास्ट करतानाच कॉन्ड्युट्स टाकतो आपण, फ्लोरिंगमधनं कॉन्ड्यूट टाकतो, खिडक्या आहे, बाहेरून पण दिसतात, इंटिरियरचा पण पार्ट आहे, विंडोज, ग्लास पार्टिशन. सो कुठे ना कुठे सर हे एकच आहे. पण जसं मी बोललो की आता जसा काळ पुढे चालला आहे प्रत्येक गोष्टीचा एक स्पेशलिस्ट असतो. सो नॉट जस्ट इंटिरियर डिझायनिंग, इंटिरियर तर आर्किटेक्चरचा सबसेट आहे, पण इंटिरियर डिझाईनच एवढा मोठा वास्ट फील्ड आहे की त्याच्यात पण खूप सारे स्पेशलायझेशन येणार. सो तुम्ही बघाल सेट डिझाईन ही खूप वेगळी फील्ड आहे इंटिरियर डिझायनिंगमध्ये, रेस्टॉरंटचे वेगळे इंटिरियर डिझायनर्स असतात. सो हे कोलॅबोरेशन डेफिनेटली वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कोलॅबोरेशन्स होणार. आणि आय थिंक आर्किटेक्ट्स पण इंटिरियरचं काम करतात हा कॉन्सेप्टच चुकीचा आहे. बिकॉज प्रत्येक घर, बंगला, हॉटेल, इंडस्ट्री, फॅक्टरी, ऑफिस चालू होताना बाहेरचं स्ट्रक्चर आणि इंटिरियर स्ट्रक्चर हे पूर्ण इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि तो Yes. डे वनच विचार झाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे सगळं एकच आहे आणि ते समजूनच आपल्याला पुढे चालायचं. व्हेरी नाईस सर, खूप सुंदर. म्हणजे माझ्याही मनातले बरेचसे थॉट्स तुमच्या आन्सरमधनं आता क्लिअर झालेले आहेत की भविष्यात हे एक एकत्रच कोलॅबोरेशन आहे, येस, त्याला वेगळं म्हणताच येणार नाही. नाही, इंटेरियर नाही. डिझायनर किंवा आर्किटेक्चर, इट इज अ पार्ट ऑफ दिस स्ट्रक्चर की इंटेरियर आणि आर्किटेक्चर, एक्सटिरियर इंटेरियर मिळून जे काही कॉम्बिनेशन बनेल हे नेक्स्ट लेवलचं बनेल. सर अजून एक एरर जे येतात, अचूक कॉस्टिंग आणि बजेटिंग हे करताना बऱ्याचदा लॉसेस पण सहन करावे लागतात, किंवा बऱ्याचदा खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आणि स्पेशली फॉर जे फ्रेशर्स नवीन प्रोजेक्ट घेत आहेत, तर त्यांनी भले प्रॅक्टिस केली असेल तरी पहिल्यांदा काम घेताना हे अडचणी येतात. मग अचूक कॉस्टिंग आणि बजेटिंगवर कसं काम? सो सर कुठेतरी ॲज इंटिरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट आमची पण ती जबाबदारी होते की आपल्याकडे जे ट्रेन होऊन गेलेले आहे, सो आम्ही सर ही काळजी घेतो की प्रत्येकजण जो येतो त्याला पूर्ण 8 स्टेज आपण एक्सपोजर देतो. मॅक्झिमम मुलं जे आपल्याकडे येतात ते म्हणतात सर मी 1.5 वर्ष फक्त ड्रॉइंग्सच करत होतो किंवा 3Dच करत होतो, BOQ विषयच माहिती नसतो, साईट हँडओव्हर माहिती नसतो, हँडओव्हर नंतरचं जे सर्व्हिस हा विषय, जसे टर्नकी प्रोजेक्ट्स घेतात बरेच लोक, आपण पण घेतो. सो त्याच्यात सर्व्हिस हा खूप मोठा एलिमेंट आहे बिकॉज वी आर ऑल इन सर्व्हिस इंडस्ट्री. सो सर आय थिंक ह्या ज्या स्टेजेस एकदा कोणी पण शिकलं ना, सो मग तो जो कॉन्टिंजन्सी फॅक्टर आहे, तुम्ही समजा एक घर बनवायला गेले, तुम्ही बजेट ठेवलं मला 50 लाखाचं इंटिरियर करायचं आहे बंगल्याचं, ते 50चं 52-53 गेलं तर तुम्हाला इश्यू नाही, पण 50चं 1 कोटी झालं तर कोणाचंही बजेट हलणार सर. आणि त्याच्यात रिझन हाच आहे की जे पहिले 4 स्टेजेस आहे 8 पैकी, स्कीमॅटिक डिझाईन, कॉन्सेप्ट डिझाईन, मग डिझाईन डॉक्युमेंटेशन आणि कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंटेशन. म्हणजे कन्स्ट्रक्शन डॉक्युमेंटेशन आणि डिझाईन डॉक्युमेंटेशन म्हणजे डिझाईन डेव्हलपमेंट स्टेज असते. ही जर नीट डेव्हलप झाली आणि एक्झॅक्ट तुमचं जे बनणार आहे, हे आता सगळे AI टूल झाले आहेत किंवा सॉफ्ट स्किल्स आलेले आहेत, स्केचअप आहे, तुमचं रेंडरिंग सॉफ्टवेअर आहे, ह्याच्यात इतकं एक्झॅक्ट सगळं इंटिरियर बनवून जातं. सो ते जर बजेटिंग त्या स्टेजलाच व्यवस्थित काढलं आणि क्लायंटला फॅक्च्युअल फिगर दिली, सो आय थिंक क्लायंट पण प्रिपेअर होऊन जातो.
आणि मग जो एरर आहे तो 2 ते 5% होतो साईट चेंजेसमुळे, विच इज विदिन द क्लायंट अलाउन्स. तर मग Yes. तो इश्यू येत नाही कधी बजेट. म्हणजे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी अचूक कॉस्टिंग आणि बजेटिंगवर काम केलं पाहिजे. पण क्लायंटला आपण रोल कुठेतरी समजून ते काम पूर्ण केलं पाहिजे. येस. शेवटचा प्रश्न आहे सर माझा. आमच्या आयडीटी एज्युकेशनच्या महाराष्ट्रातल्या जे इंटेरियर डिझायनिंगचे विद्यार्थी आहेत, जे पास आउट झाले, जे आता शिकतायत, जे नवीन येणार आहेत, यांच्यासाठी तुम्ही काय गोल्डन लाईन सांगाल? सर गोल्डन लाईन हीच आहे की आपण सगळे एका सर्व्हिस लाईनीत आहे आणि आपण जितकं हंबली सर्व्हिस देऊ रादर दॅन आपण आपले ॲस्पिरेशन्स इगो प्रोजेक्टवर लादायच्या ऐवजी आपण जितकं हंबली एक सर्व्हिस देऊ तितकं आपण एकत्र मिळून ही पूर्ण फ्रॅटर्निटीवर घेऊन जाऊ. येस, खूप सुंदर. आज आपल्याला सरांनी असं बहुमोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांसाठी, इंटेरियर डिझायनरसाठी दिलेलं आहे. तर नक्कीच सर, बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन्स मी तुमचं खरंच मनापासून खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच फॉर युअर स्पेशियस टाइम. थँक्यू सर. थँक्स अ लॉट.